निर्णय इथे संघनायकाने घेतला होता. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका साइडला आपण पाहू शकाल फलंदाज किसन आणि एका साइडला आपण पाहतोय बाला सांबरी हा फलंदाज. पंचांचा ग्रीन सिग्नल, इट इज द गेम ऑन. पहिला चेंडू फलंदाज आपण पाहू शकाल बाला सांबरी ऑन स्ट्राइक. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती राजेश शेंडे. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय लेग बाईस या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू जाऊन बॉडीवरती आदवलतोय. निर्धाव चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडू इथे निर्धाव चेंडू फेकला जातोय. गोलंदाज आपण पाहतोय राजेश शेंडे. या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण जवळपास पाहिला अनेक मैदानावरती या गोलंदाजी आपण पाहिली. जबरदस्त गोलंदाजीचा प्रदर्शन या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र पुन्हा एकदा डावखुरी हाताचा गोलंदाज लेफ्ट राऊंड विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. गुड लेंथवर चेंडू फेकला होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. निर्धाव चेंडू फेकला जातोय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. खेळपट्टीचा विचार केला. जबरदस्त खेळपट्टी आयोजकांनी बनवली. त्यानंतर आयोजनाचा देखील विचार केला. फार चांगला आयोजन पाहायला मिळतोय. गोलंदाजा या ठिकाणी पण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच होता. इथे पूल करण्याचा प्रयत्न केला होता पण पाहिला. यावेळी पण पाहतोय कव्हर मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला होता. तोपर्यंत एक या ठिकाणी आपण पाहतोय कोणत्या प्रकारे धाव घेतली जात नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. राजेश शेंडे या गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय. डावखुऱ्याचा गोलंदाज यावेळी आपण पाहतोय डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने सीमारेषा लगत जातोय. शतरक्षक चेंडू मागे जातोय. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा वेगाने कंप्लीट केले जाते. तिसरी साठी निघाली मात्र धोक्याची घंटा. इथे आपण पाहू शकाल फलंदाज सुरक्षित मैदान क्रीज वरती आपण पाहू शकाल. आणि 3 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. आणि 3 धावेने संघाचा अकाउंट ओपन केलं जात आहे. फलंदाजी करणाऱ्या कोमल टेकडी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय फलंदाज बाला हा फलंदाज आपण पाहतोय. बाला सांबरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकच्या एंडवरती आपण पाहिलं होतं. सलग 2 चेंडू निर्धाव खेळले होते. त्यानंतर या चेंडूवरती आपण पाहतोय 2-3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. आणि फलंदाज आपण पाहतोय एका साईडला आपण पाहतोय किसन कांबळे हा फलंदाज आहे. संघाचा प्रमुख खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुरेपूर या ठिकाणी पाहू शकाल. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे जातोय. फलंदाज किसनच्या बॅट मधून तडाखेदार फटका चौकार. विनंती असेल आपण आपली एंट्री फी आयोजकांकडे जमा करा. या चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवर. पुणे एकदा गोलंदाज राजेश शेंडे. यावेळी मोठा फटका लॉंग ऑनला आउट ऑफ द पार्क. इट इज अ बिग 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 सिक्सर. तर कोंडीचीवाडी संघाच्या संघानायक विनंती असेल आपण स्पीडअप घ्या मित्रांनो. आपल्याला फक्त 20 मिनिटांचा अवधी दिलाय. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकून झालीच पाहिजे. आणि त्या आयोजकांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकून झाले नाहीये तर आपल्याला 2 धावेने पॅनलाइज केलं जाईल. मात्र या षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 13 या धावसंख्येवर. ज्या फलंदाज आपण निश्चित पाहू शकाल किसन कांबडी हा फलंदाज का मात्र मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो. याच मैदानावरती चॅम्पियन ट्रॉफी देखील झाली होती आणि त्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये हा फलंदाज खेळला होता. जबरदस्त बॅटिंगचा परफॉर्मन्स या फलंदाजाने दाखवून दिला होता. आणि पुन्हा एकदा त्याच मैदानावरती नाईट स्पर्धा खेळण्यासाठी उतरलाय. आणि लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाज किसनच्या माध्यमातून. मात्र गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहू शकाल दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज आनंद ठाकरे.
सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी आपण पाहतोय अनंता ठाकरे या फलंदाजाला स्ट्राईक एंडवरती फलंदाजा बाला सांबरी हा फलंदाज आपण पाहतोय, ज्या फलंदाजानं 3 धावेचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय तोच फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकच्या एंडवरती. मात्र पंचांच्या उजवीकडनं चेंडू पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज या ठिकाणी आपण पाहू शकाल अनंता ठाकरे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अकुटप्प्याचा होता, बॅटची इनसाइड एज इथे सुरेख झेल टिपला जातोय आणि पहिला झटका मिळतोय फलंदाजी करणाऱ्या कोमल टिकडी संघाला. फलंदाज बाला सांबरे बॅक टू द पॅव्हेलियन. मॅच आपण जरूर पाहू शकाल या ठिकाणी. सी ग्रुप मधील हे संघ आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसामधील. ग्रामपंचायत मधील लोगट हा संघ निश्चित आयोजकांनी चांगली स्पर्धा मात्र भरवली. त्या स्पर्धेतील आपण पाहू शकाल दमदार आयोजक नितेश दादा भस्मा, जेवण दादा भस्मा मात्र या स्पर्धेतील मुख्य आयोजक आहे. यावेळीचा फटका फुलटॉस होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी पण पाहिला कव्हरला सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर आपण पाहतोय काय बिटवीन द रनिंग विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 धाबा वेगाने कंप्लीट केले जात आहेत. या 2 धाब्याने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 15 या धावसंख्येवर निश्चित आपण पाहिलं होता. या चेंडूवरती एकही धाव नव्हती, त्या चेंडूवरती मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या फलंदाजी करणाऱ्या आपण पाहू शकाल कोमल टिकडी संघाच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. एका साईडला आपण पाहतोय किसन कांबडी आणि एका साईडला आपण पाहतोय नाना हा फलंदाज आपण पाहतोय. नाना या फलंदाजाचा विचार केला जवळपास 2017-18 मध्ये हा फलंदाज जबरदस्त फटकेबाजी करत होता. रिव्हर्स फटके मारण्यासाठी माहीर असणारा फलंदाज निश्चित आपण पाहू शकाल. नाना हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अनंता ठाकरे. यावेळी स्लोप शॉट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मिड विकेट रिजनला टार्गेट केलं जातोय, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचला इथे 16 या धावसंख्येवर. 2 षटकामध्ये निश्चित आपण पाहू शकाल. दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त मात्र प्रेक्षक माय बापांना विनंती असेल जो कुत्रा मैदानाच्या आतमध्ये त्याला मैदानाच्या बाहेर जाऊ दे. खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर या स्पर्धा जबरदस्त स्पर्धा आहे, खूप मोठी स्पर्धा. यावेळी फुल टॉस होता आपण पाहू शकाल. फुल टॉसला पुल केलं, पुल इन सक्सेसफुल. पंच इशारा करतायत इट इज अ नो बॉल आणि या 7 धावा या ठिकाणी पण पाहू शकाल. 7 धावा इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतील आणि या 7 धावेने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 23 या धावसंख्येवर. जाऊया आपण डीजे मास्तरांकडे. यावेळेचा चेंडू फ्री हिट असणारे फलंदाजासाठी मात्र सुवर्ण संधी. मात्र जवळपास आपण विचार केला कुठल्याही प्रकारे कॅच आउट नसणारे, स्टंप आउट नसणारे, मात्र धावचीत जर फलंदाज बाद झाला तरी ते फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागेल. फ्री हिटचा चेंडू गोलंदाज आनंदा ठाकरे. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळतात. डावे एष्टीच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातोय आणि अभ्यंतर एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल संघ जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवर. फ्री हिटचा चेंडू आहे मात्र अजूनही फ्री हिट फलंदाज किसन या फलंदाजासाठी मात्र निश्चित आपण पाहू शकाल. किसन या फलंदाज अद्यापर्यंत जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते किसनच्या माध्यमातून. यावेळी आपण पाहिला होता यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला होता, फ्री हिटचा चेंडू होता निश्चित आपण पाहू शकाल. यावेळीचा चेंडू डॉट चेंडू फेकला जातोय, निर्धाव चेंडू फेकला जातोय गोलंदाज अनंता या गोलंदाजाच्या माध्यमातून. जरूया अभ्यंतर चेंडू एक नो चेंडू फेकला होता, त्यानंतर कमबॅक कसं करावं त्याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आनंदाच्या माध्यमातून. यावेळी आखूड टप्प्याचा होता, पुन्हा एकदा पाहू शकाल डीप मिड विकेट रिजन इथे क्लिअर केला जातोय आणि चेंडू निघून जातोय. 1 बाउंस सीमा पार आणि एक ब्रँडेड चौकार फलंदाज किसनच्या
तर आयोजकांना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. निश्चित आपण ही स्पर्धा पाहतोय जे वाघोबा क्रिकेट संघ मोठी धामणी यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. जवळपास 4 रात्री भरवणारी स्पर्धा. 28 धावा धावफलकावरती झाल्यात. मात्र 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहू शकाल या ठिकाणी मालिका वीरासाठी निश्चित स्पोर्ट सायकल आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल उत्कृष्ट फलंदाजासाठी एक कूलर, उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील एक कूलर आणि उत्कृष्ट शतरक्षकासाठी देखील कूलर, अशी दमदार स्पर्धा आमचे आयोजक आपण पाहू शकाल जे बागोबा क्रिकेट संघ मोठी दामणी. त्यानंतर येबन जुडे आपण पाहू शकाल नितेश दादा बसमा, जेबन दादा बसमा यांच्या प्रेरणार्थाखाली भरवलेली स्पर्धा आपण पाहतोय. त्यानंतर आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा अमोलबीर माझ्या वतीनं सर्व प्रेक्षक वर्गांचं आणि क्रिकेट मायबापांचं निश्चित आपण या संघाचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये ओळूया. दुसरा साच या ठिकाणी पण पाहतोय. दुसरं षटक देखील संपलंय. तिसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज करंदोरे. हा गोलंदाज आपण पाहतोय. तर फलंदाज एका साईडला पण पाहतोय नाना कांबडी आणि एका साईडला पण पाहतोय किसन कांबडी हा फलंदाज. मात्र अजूनपर्यंत विचार केला किसनच्या बॅटमधून काय तडाखेदार बॅटिंग पाहायला मिळते. या बिलचा चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकला जातोय. गोलंदाज करण हा गोलंदाज आपण पाहतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. कारण एका साईडला फलंदाज आपण पाहतोय किसन नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. मात्र काय यावेळेला अनोखी स्टाईलचा फटका, चेंडू निघून जातोय या ठिकाणं सीमारेषा पलीकडे येतोय. फलंदाज नानाच्या बॅट मधून दमदार षटकार. मात्र आमच्या स्पर्धेसाठी आल्या त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत. यावेळीचा चेंडू आपण पाहू शकाल रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र निश्चित आपण पाहू शकाल एक धाव इथे कंप्लीट केली जाते डीप मिड विकेट रिजनला. तर गाडेश्वर संघाचा संगणक आणि फणसवाडी खारघर संघाचा संगणक विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा. एक धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला या ठिकाणी 35 या धावसंख्येवर. 35 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा करण राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी शॉर्ट पिच होता आपण पाहू शकाल. मात्र या ठिकाणी पण पाहिला तर यष्टीरक्षकाने केली चूक आणि लॉक्स ऑफ रिझन मध्ये जातोय 4 धावपेंसाठी. मिळतोय आणि 4 धावेने टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 39 धावा इथे धावफलकावरती. काय कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. एका साईडला पण पाहतोय नाना कांबडी तर एका साईडला पण पाहतोय किसन कांबडी. यावेळेला पण पाहतोय शॉर्ट पिच होता मिड विकेट रिजनला इथे ट्रॅव्हल केलाय चेंडू. एक धाव कंप्लीट केले जाते. दुसरी साईड मात्र निघालेत. मात्र या ठिकाणी पण पाहू शकाल एकाच धाववर इथे समाधान. काय मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाते निश्चित आपण पाहू शकाल. एका साईडला नाना आणि एका साईडला पण पाहतोय किसन. तर एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली 40 धावा. इथे धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारा कोंबल टेकडी संघ निश्चित आपण पाहतोय आणि त्याच्या विरोधात फाईट करणारी टीम या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळी गुडकाट एक तमाशा देख असा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू फेकला जातोय आणि पंच इशारा करतायत एंड ऑफ द ओव्हर. तिसरं षटक देखील संपलंय आणि तोपर्यंत जाऊया आपण आमचे सुमधुर आवाज ऐकण्यासाठी डीजे मास्तरांकडे.
तिसरं षटक देखील संपलाय. मात्र उर्वरित आपण पाहायला गेला 18 चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 40 या धावसंख्येवर. मैदानाच्या आतमध्ये किसन या फलंदाजाची आपण फलंदाजी पाहायला गेलो तर काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केल्या. चौकार षटकाराची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज या ठिकाणी पण पाहतोय 29 धावेची बहादर योगदान फलंदाज किसनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. यावेळीचा चेंडू शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू आपण पाहू शकाल. बॅट्स इनसाइड डे जिथे जरूर लागली होती मात्र फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू फेकला जातोय. आपण पाहू शकाल चौथं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये इथे चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. तोपर्यंत मी विनंती करतोय गाडेश्वर संघाचा संघनायक आणि फणसवाडी खारघर संघाचा संघनायक आपण रिपोर्टिंग करा. या विजा चेंडू आपण पाहतोय बॅटच्या मधोमध चेंडूला फेकून दिला जातोय आउट ऑफ द पार्क. दॅट इज अ बिग 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 सिक्सर. सेहेचाळीस धावा इथे धाव फलकावरती आपण पाहतोय. बॅक टू बॅक फलंदाज किसनच्या बॅट मधून आणखीन एक तडाखेदार फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग बिग सिक्सर. बॅट मधून लगातार 2 षटकार आपण पाहतोय. याच्या दिवसामधील षटकार हॅट्रिक आणि या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक इथे या फलंदाजाच्या नावावरती होणार का आपण निश्चित पाहू शकाल. फलंदाज किसन कांबळे ऑन अ स्ट्राईक. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू पण पाहतोय. पंच निश्चित आमच्याकडे बळतायत. त्या ठिकाणी उजव्या यशीच्या बाहेरून जाणारा अवंतर चेंडू फेकला जातोय आणि अवंतर एका धावेने टीमची धावसंख्या पण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला या ठिकाणी 53 ह्या धावसंख्येवर. लगातार 3 षटकार लगावले तर 1500 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाज किसन या फलंदाजाला मिळेल. यावेळी आपण पाहतोय आणखीन एक मोठा फटका. डीप मिड विकेट रिजन आउट ऑफ द पार. चेंडू सीमा पार 6 धाव्यांसाठी षटकार. डीजे या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक फलंदाज किसनच्या नावावरती आपण पाहू शकाल. काय फटकेबाजी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. यावेळीचा चेंडू मिड विकेट रिजनला टार्गेट केला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. विकेट सॅक्रिफाईस इथे केली जाईल का आपण पाहू शकाल. फलंदाज नाना कांबळे बॅक टू द पवेलियन. ₹500 रुपयाचं कॅश प्राइज या फलंदाजाला मिळणार आहे. निश्चित आपण पाहू शकाल. यावेळीचा चेंडू देखील निर्धाव चेंडू फेकला जातोय. हिंड ऑफ द बर पंचांचा इशारा देखील येतोय. या ठिकाणी आपण पहिलं सत्र संपलाय. पहिल्या सत्रानंतर टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघाची धावसंख्या आपण पाहिली 60 धावा इथे धाव फलकावरती आहे. दिलीप दादा पाटील माजी सरपंच यांच्याकडनं पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यानंतर आपण पाहू शकाल बेस्ट बॅट्समन साठी जो आपण पाहू शकाल कूलर आहे तो कूलर आता रमेश दादा वसमा यांच्याकडनं या ठिकाणी देण्यात आलंय. त्यानंतर आपण पाहू शकाल बेस्ट क्षेत्ररक्षक ज्याच्यासाठी देखील एक कूलर आहे तो कूलर देखील आपण पाहू शकाल.
किरण दादा डोमणे यांच्याकडनं या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलाय. त्यानंतर आपण पाहू शकाल बेस्ट गोलंदाज ज्याच्यासाठी कूलर आहे तो कूलर देखील आपण पाहू शकाल मनोहरदादा बसमा यांच्याकडनं पुरस्कृत करण्यात आलंय. मात्र खूप सारे मान्यवर या स्पर्धेसाठी लाभले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आणि टॉस साठी मी विनंती करतोय गाडेश्वर संघाचा संघनायक आणि फणसवाडी खारघर संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण टेस्ट समोर या आणि या टीमचा या मॅचचा या ठिकाणी टॉस केला जाईल आणि टॉस करतील आमचे मान्यवर सीताराम दादा वारगडा यांचे शुभ असते. मात्र या सामन्याचा नाणेफेकी होईल. कोमल टेकडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण स्पीडअप करा, शतरक्षण सजून घ्या आणि या कोंडीचवाडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण आपले प्रमुख खेळाडू 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवा. तर इथे नाणेफेकी संपन्न झाली. मात्र नाणेफेकीचा कौल इथे गाडेश्वर संघाच्या बाजूने लागले आणि गाडेश्वर संघाचा निर्णय बॅट फास्ट. कोंडीचवाडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण फलंदाज मैदानामध्ये पाठवा आणि कोमल टेकडी संघाच्या संघनायकाला देखील विनंती आपण पाहू शकाल 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकून झालीच पाहिजे आणि आपल्याला 2 धावेने पॅनलाइज केले जाईल. आयोजकांचा कठोर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. चेंडू 24 चेंडू आणि 61 धाबींचा पल्ला इथे गाठायचा आहे. बॅटिंग करणाऱ्या रितेश इल्लीपण कोंडीचवाडी टीमला आपण पाहू शकाल पहिलं सत्र संपलाय. पहिल्या सत्रानंतर दुसऱ्या सत्रामध्ये उतरला. इथे 61 धाबींचा पल्ला गाठायला आपण पाहू शकाल कोंडीचवाडी संघ आपण पाहतोय. मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका साईडला पण पाय तर जेवण दादा भस्मा विनंती असेल आपण स्टेनशी संपर्क करा. आमचे स्कोरर मित्र निश्चित आपण पाहू शकाल एका सीताराम खंडबी आणि एका साईडला पण निश्चित पाहू शकाल अजितजी भस्मा 2 स्कोरर मित्र आमच्या बाजूला. त्यानंतर आपण पाहू शकाल WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. पंचांचा ग्रीन सिग्नल आपण पाहू शकाल. गेम इज ऑन. पहिले षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज बाला सांबरे आपण पाहू शकाल आणि एका साईडला आपण पाहतोय मारुती दोरे मात्र संघाचा प्रमुख फलंदाज मारुती भगत आपण पाहू शकाल. पहिला चेंडू इथे निर्धाव चेंडू फेकला जातोय आपण पाहू शकाल. निश्चित जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल कारण विचार केला या ठिकाणी 61 धाबींचा पल्ला गाठायचा आहे. 24 चेंडू 61 धाबींचा पल्ला गाठत असताना पहिला चेंडू इथे निर्धाव चेंडू फेकला जातोय गोलंदाज बाला. यावेळी बॅट इन साइड एज फर्स्ट स्लिपचा शतरक्षक चेंडू खाली. पहिला फलंदाज बाद या ठिकाणी आपण पाहू शकाल. महत्वाची विकेट फलंदाज आपण पाहू शकाल मारुती भगत बॅक टू द पवेलियन. तरी बाद डीजे पहिला फलंदाज आपण पाहू शकाल. जो फलंदाज जवळपास विचार केला ज्या फलंदाजाच्या आशा होत्या मात्र पाठीराखांच्या आशा होत्या ज्या फलंदाजावरती चौकार षटकारांची आतषबाजी होणार असं फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला होता. मात्र या ठिकाणी आपण पाहिला शून्यावरती बाद झालाय मारुती भगत हा फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आनंदा ठाकरे. पहिला चेंडू पेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मात्र मेन पंच आमच्याकडे बघत आहेत. इट इज अ वाईड बॉल इथे फेकला जातोय आणि अवांतर एका धावेने त्या टीमचं अकाउंट ओपन केलं जात आहे.
फलंदाजी करणाऱ्या कोंडीचीवाडी टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 61 धावांचा पल्ला गाठायचा आहे. मात्र काय इथे मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे किसनने फटकेबाजी केली त्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल. यावेळी आपण पाहतोय मिड विकेट रिजनला इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 2 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार का आपल्याला. आपण पाहू शकाल बाला सांबरीच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना या फलंदाजाने मात्र संघाला जरूर नाराज केलं होतं. मात्र गोलंदाजी करत असताना इथे चांगली कामगिरी पाहायला मिळते. कारण आपण पाहिला या ठिकाणी विचार केला तर तीन चेंडू फेकून झालेत. आपण पाहू शकाल या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळी आपण पाहू शकाल लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहिला होता मिड विकेट रिजनला शतरक्षक चेंडू खाली येतोय. सुरेख शतरक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत आपण पाहिला 2 धावा इथे वेगाने कन्वर्ट केले जातात आणि 2 धावेने टीमची धावसंख्या आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचला इथे 4 या धावसंख्येवरती. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय काय कमालीचं शतरक्षण पाहायला मिळालं शतरक्षकाच्या माध्यमातून मिड विकेट रिजनला आपण पाहतोय. मात्र गोलंदाजी काय कमालीची पाहायला मिळते गोलंदाज बालाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळी बॅटची इनसाइड एज एस इथे आपण पाहू शकाल पंचांचा इशारा इट इज आउट. फलंदाज आपण पाहू शकाल राजेश शेंडे बॅक टू द पवेलियन. षटक फेकत असताना काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते बाला सांबरी या गोलंदाजीच्या माध्यमातून. मात्र फलंदाजी करत असताना या फलंदाजानं प्रेक्षकांना नाराज केलं होतं. त्यानंतर गोलंदाजी करत असताना काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित आपण पाहिला या ठिकाणा काही चेंडू शिल्लक असताना आपण पाहिला 2 फलंदाजाला माघारी झाडण्याचं काम या गोलंदाजीच्या पाहायला पहिला. या ठिकाणी आपण पाहतोय लॉंग ऑनला आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी आपण पाहतोय प्रयत्न मात्र असफल ठरला आणि एक धाव इथे कन्वर्ट केले जाते आणि एका धावेने टीमची धावसंख्या आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवर आणि पंच इशारा करतायत डॉट बॉल आहे का मात्र हा ही रन नसणारे डॉट बॉल इथे फेकला जातोय आणि पंचांचा इशारा येतो. या ठिकाणी एंड ऑफ द ओव्हर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला या ठिकाणी 4 या धावसंख्येवर. आपण निश्चित पाहतोय या ठिकाणी पहिलं षटक संपलंय. त्यानंतर मैदानामध्ये आपण पाहू शकाल दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज भरत सांबरी. हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आलाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली या ठिकाणी 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 61 धावांचा पल्ला गाठायचा होता. त्यानंतर संघाचा प्रमुख फलंदाज आपण पाहिला तर मारुती भगत 0 वरती बाद झाला. त्यानंतर राजेश देखील ज्यांना यावेळीचा चेंडू बॅटची टॉपेज पंचांचं बोट आकाशाकडे फलंदाज बाद अनंत ठाकरे. चार धावा असताना फलंदाज आपण पाहिला तर 3 फलंदाज बाद झालेत. आपण पाहू शकाल कोंडीचीवाडी टीमची. मात्र परिस्थिती या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये गेलाय प्रकाश भुकरे हा फलंदाज आणि एका साईडला आपण पाहतोय मिलिंद हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मात्र दुसरे षटक फेकत असताना गोलंदाज या ठिकाणी काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या कोमलटिकडी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय भरत सांबरी हा गोलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निश्चित आपण पाहू शकाल तिसऱ्या पंचाची माग केली जाते मैदानाच्या आतमध्ये.
तर जोमा सरांना विनंती असेल आपण लेग पंच आपणच राहायचंय आणि हा चेंडू जर आपण पाहतोय या गोलंदाजाचा आक्षेप घेतलाय आपण पाहतोय भरत सांबरे या गोलंदाजावरती आणि इथे जर फलंदाज आढळला तर मात्र या फलंदाजाला मात्र बाद केला जाईल. आपण पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाज तयार भरत सांबरे. यावेळीचा चेंडू आपण पाहू शकाल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या साईडने निघाले मात्र धोक्याची घंटा होऊ शकते का तोपर्यंत आपण पाहतोय वेगाने दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 6 या धावसंख्येवरती. 61 धावेंचा पल्ला गाठत असताना या ठिकाणी आपण पाहिला तर निम्मे संघ या ठिकाणी फलंदाजी करणारा निम्मे संघ गारद झालाय. आपण पाहतोय 3 फलंदाज मात्र संघाचे प्रमुख 3 फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो एका साईडला प्रकाश बुकरे आणि एका साईडला मिलिंद हा फलंदाज. बॅट टप्पा चेंडू होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये यष्टरक्षक सुद्धा चेंडूवरती आला होता मात्र झेल इथे कन्वर्ट करता आला नाही आणि तोपर्यंत आपण पाहिला 2 धाबा इथे वेगाने कंप्लीट केले जात आहेत आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 8 या धावसंख्येवरती. मात्र या षटकातील अजूनही काय चेंडू शिल्लक असताना आपण पाहू शकाल जबरदस्त गोलंदाज भरत सांबरे या गोलंदाजाच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कारण बाला या गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी केली होती. पीएमचं षटक होतं. पीएमच्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय दुसरं षटक फेकत असताना गोलंदाज भरत सांबरेच्या माध्यमातून देखील जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. क्रॉस खेळण्यास या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मेन पंच आपण पाहू शकाल अंबो खंडबी यांचा इशारा येतो. या ठिकाणी डावेष्टीच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातोय आणि अभ्यंतर एका धाब्याने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर संघ जाऊन पोहोचला इथे 9 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. मात्र इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या प्रकाश फलंदाजाला आणि एका साईडवर पाहतोय मिलिंद फलंदाजाला. मात्र इथे मैदानामध्ये मोठे फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. यावेळी आपण पाहतोय आणखीन एक अभ्यंतर चेंडू फेकला जातोय वाईड बॉल निश्चित आपण पाहू शकाल आणि अभ्यंतर एका धावेने टीमची धावसंख्या पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 10 या धावसंख्येवरती. तर निश्चित आपण पाहू शकाल आमचे मित्र प्रकाश जुगरे कुठे असतील त्यांनी स्टेजची रिपोर्टिंग करा. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचाच्या डावीकडने चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज भरत सांबरे आपण पाहतोय स्पीडअप घ्या. कोमल टिकडी संघाच्या संघनायकाला देखील विनंती आहे आपण स्पीडअप घ्या मित्रांनो. यावेळी मोठा फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय तोपर्यंत आपण पाहिला 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धावेसाठी निघाले मात्र 2 धाबा देखील ते वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धाबेने टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 12 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू आहे मात्र शेवटच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारे फलंदाज आपण पाहू शकाल प्रकाश हा फलंदाज कोणत्या प्रकारे फटकेबाजी करेल आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहतोय प्रकाश बुगरे या फलंदाजाला जो फलंदाजा चौथ्या नंबरवरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक व्हेरी गुड या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त जेल टिपली जातोय. आणखीन एक फलंदाज आपण पाहू शकाल प्रकाश बुगरे बॅक टू द पवेलियन. दोन षटक संपले. 2 षटकानंतर आपण विचार केला तर दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या कोणीचीवाडी टीमची धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी 12 या धावसंख्येवरती आपण पाहू शकाल 61 धावेंचा पल्ला गाठायचा होता. अजूनही 12 चेंडू आणि 49 धावेंची गरज आहे इथे दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या आपण पाहू शकाल कोणीचीवाडी टीमला. तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मिलिंद हा फलंदाज आणि एका साईडला फलंदाज अर्जुन दोरे. तिसरे षटक फेकण्यासाठी आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती बॅट्स इनसाइड एज फलंदाज बाद. आणखीन एक झटका बॅट टीमला फलंदाज मिलिंद बॅक टू पवेलियन.
धन्यवाद जिचे जवळपास आपण विचार केला कोणीचवाडी संघ निश्चित आपण पाहिला तर निम्मे संघ या ठिकाणी गारज झालाय आपण पाहतोय कारण आपण पाहिला या ठिकाणी 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय करण दोरे एका साईडला आपण पाहतोय तर एका साईडला आपण पाहतोय अर्जुन दोरे हा फलंदाज गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी आपण पाहतोय डाऊन द फिल्डर या ठिकाणी आपण पाहतोय मात्र धावचीत आणखीन एक झटका मिळतोय फलंदाजी करणारी टीम कोंडीचवाडी टीमला फलंदाज अर्जुन दोरे देखील बॅक टू द पवेलियन ठिकाणा फलंदाज 6व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय अर्जुन दोरे हा फलंदाज मैदानातून बाहेर आलाय त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल अनुराग झुगरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये मात्र तिसरे षटक फेकत असताना काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज सचिन सचिन डुमणीच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय मात्र दुसरी साडी निघाली मात्र दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते का मात्र पंचांचं बोट आकाशाकडे एस इट इज अ फलंदाज आउट आणखीन एक झटका बॅटिंग करणाऱ्या कोंडीचवाडी टीमला फलंदाज अनुराग बॅक टू द पवेलियन पाहू शकाल उर्वरित विचार केला 8 फलंदाज इथे 7 फलंदाज इथे बाद झालेत बॅटिंग करणाऱ्या कोंडीचवाडी टीमला आपण पाहतो यावेळी फुल टॉस होता इथे पंच आमच्याकडे काही इशारा करतायत या ठिकाणी बिमर चेंडू फेकला जातोय नो बॉल या ठिकाणी आपण पाहू शकाल तोपर्यंत या ठिकाणी धावचीत आपण पाहिला तर आणखीन एक झटका फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल करेन दोरेला देखील माघारी यावं लागतं फलंदाज आपण पाहू शकाल नपकाव फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला अनंत दोरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 61 धावेचा पल्ला गाठत असताना निम्मे संघ जवळपास विचार केला कोडीचीवाडी निम्मे संघ या ठिकाणी गारज झालाय हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता इथे फलंदाज आनंद या फलंदाजानं कारण महत्व विचार केला तरी इथे जवळपास विचार केला तर या ठिकाणी 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय अनंत दोरे या फलंदाजाला तर एका साईडला आपण पाहतोय नानू हा फलंदाज पंच इशारा करतायत या ठिकाणी षटक देखील संपलाय तिसऱ्या षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्येचा विचार केला तर संघ या ठिकाणी पोहोचला या ठिकाणी 15 या धावसंख्येवर साठी आला या ठिकाणी काशीनाथ हा गोलंदाज झालाय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मात्र फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय नानू हा फलंदाज शतरक्षक चेंडू खाली आपण पाहिला तर आणखीन एक विकेट फलंदाज नानू बॅक टू द पवेलियन
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 61 धावेचा पल्ला गाठत असताना काय इथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कोमल टेकडे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय फलंदाजी करत असताना काय प्रेक्षकांची मन जिंकण्यासारखी फलंदाजी केली होती. त्यानंतर इथे काय गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज काशीनाथ या गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय शेवटचं षटक फेकत असताना जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. गेल्या 2-3 षटकामध्ये देखील गोलंदाजांना जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आपण पाहतोय. त्यानंतर शेवटचं षटक फेकत असताना काशीनाथ या गोलंदाजच्या माध्यमातून देखील चांगली यावेळी चेंडू हवेमध्ये बराच काल शतरक्षक चेंडू खाली आणि इथे फलंदाज आणखी एक फलंदाज बाद होतोय आणि ऑल आउट टीम आपण पाहू शकाल या स्पर्धेतील आणि आजच्या दिवसातील पहिली टीम आहे या ठिकाणी ऑल आउट झाली. आपण पाहू शकाल कोंडीचीवाडी संघ तसेच विजय आणि पराजित दोन्ही संघाचा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन. तर मी विनंती करतो या ठिकाणी फणसवाडी संघाच्या संगणकाला आपण लगेच मैदानामध्ये जा आणि क्षेत्ररक्षण सजून घ्या.